टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या रोहिणा गावाच्या शिवारामध्ये सुरू असलेला अंमली पदार्थांचा जो अड्डा आहे तो DRI पथकाने उद्ध्वस्त केलेला आहे। मात्र DRI पथकाची जर आपण मेहनत लक्षात घेतली तर गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाळत ठेवून या आरोपींना DRI पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि रोहिणा गावाच्या शिवारामध्ये जे अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सुरू होता एक प्रकारचा तो पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला। आपण जर लक्षात घेतलं तर हे लातूर रोडच्या तिथे असलेले जे हॉटेल आहे याच हॉटेलमध्ये आरोपी जे राहत होते आणि त्यामुळे DRIच्या पथकामधील अधिकाऱ्यांना जी काही माहिती मिळाली त्यानंतर देखील DRIच्या पथकाने देखील याच लॉजमध्ये मुक्काम ठेवला आणि त्यामुळे त्यांच्या हालचालींवर आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवणं फार सोपं गेलं। आपण जर लक्षात घेतलं तर चाकूरकडून लातूरकडे जाणारा हा हायवे आहे आणि याच हायवेवरून आरोपीला घेऊन DRIचं पथक जेव्हा लातूरकडे निघालेलं होतं त्याच वेळेला या महालक्ष्मी हॉटेलच्या जवळ आरोपीने पोलिसांशी म्हणजे DRI पथकाच्या जे अधिकारी होते त्यांच्याशी झटापट केली आणि स्टेअरिंग धावत्या वाहनाची ओढल्यामुळं जे इर्टिगा गाडी होती पोलिसांची किंवा DRI पथकाची ती पूर्णपणे या महालक्ष्मी हॉटेलच्या या बाजूला आली आणि इथे मोटरसायकल आणि जे इतर वस्तूंचं जे नुकसान आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत। प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत की नेमका हा अपघात कसा घडला। हा अपघात घडल्यानंतरच खरं तर DRI पथकाची कारवाई आणि रोहिणा भागामध्ये सुरू असलेला जो अंमली पदार्थाचा अड्डा आहे तो चर्चेला आला। महाराष्ट्रभर DRI पथक जे काम करत त्या गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत। मला सांगा त्या दिवशी तुम्ही इथे होतात, DRI पथक जेव्हा आरोपीला घेऊन जात होतं तेव्हा इथे स्टेअरिंग ओढल्या गेली आणि आरोपीकडून गाडी उलटवण्याचा प्रयत्न झाला। पोलिसांशी म्हणजे DRI पथकाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी उजत घातली। नेमका काय प्रकार घडला होता त्या दिवशी? काय नाही, आम्ही हॉटेलच्या एकदम समोर थांबलेलो होतो त्यावेळेस एकदम गाडी असं स्टेअरिंग ओढल्यामुळे खाली आली। हेच ती जागा आहे, हे खाली ओढल्यामुळे गाडी एकदम ह्या खांबाला धडकली आणि तिथून समोर त्या मुरुमाच्या तिथे जाऊन आपटली। जे स्पॉट हा इथं आहे तिथे गेली। मग आम्ही पळत बाहेर आलो, हॉटेलच्या समोर थांबलो होतो, माझं महालक्ष्मी हॉटेल म्हणून आहे इथे। मग पाहतोय तर काय ड्रायव्हर आणि समोरली अधिकारी जी महिला होती ती आम्हाला नंतर लक्षात आलं की हे अधिकारी आहेत। मग त्यांनी बाहेर आले आणि पाठीमागेला दरवाजा दाबून धरला। मग आम्हाला काय होतं हे कळालं नाही, हे काहीतरी फॅमिली मॅटर असेल असं आम्हाला वाटलं। पण थोड्या वेळाने असं लक्षात आलं की ते महिलाने गन काढली, कारण साध्या वेशामध्ये महिला होती अधिकारी, त्यांनी गन वगैरे त्यांच्याकडे बघितल्यानंतर हा काय प्रकार आहे आम्हाला लक्षात येत नव्हतं। मग आम्ही गाडीमध्ये ढुकून बघण्याचा प्रयत्न केला, कारण ते पाठीमागेला दरवाजाच्या मध्ये एक आरोपी होता, त्याच्या हातामध्ये हातकडी होती आणि त्याच्या बाजूला दोघंजण अधिकाऱ्यांच्या पथकातील 2 व्यक्ती होते, त्यांनी दाबून धरले होते त्यांना। महिला अधिकाऱ्याने तो दरवाजा खूप जोरात दाबून धरला। मग आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी मदत मागितली का DRIच्या पथकानं? म्हणजे तुम्ही इथे थांबले होता, लोकल पोलिसांना बोलवा एवढं म्हणत होते, कारण ते महिला एक अधिकारी आणि त्याच्या पाठीमागे 2 आरोपी सोबत 2 व्यक्ती होते आणि थोडंसं दुखापत झाली होती ड्रायव्हरला, त्याच्यामुळे ते इकडे तुमच्या लोकल पोलिसला बोलवा असं म्हणत होते। आपण जर लक्षात घेतलं तर DRI पथकानं लोकल पोलिसांची मदत मागितली आणि तातडीनं जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी देखील लोकल पोलिसांना बोलावून त्याच्या मदतीसाठी मदत केलेली आहे। एकूण जर लक्षात घेतलं तर मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच संदर्भाने जेव्हा तपास करण्यात आला तर त्याचे धागेदोरे जे आहेत ते लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात असलेल्या रोहिणा शिवारात पोहोचले आणि तिथून साधारणतः 7 आरोपींना आतापर्यंत अटक झालेली आहे आणि या 7ही आरोपींना चाकूरच्या न्यायालयासमोर उभं करण्यात आलेलं आहे आणि 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते या आरोपींना देण्यात आलेली आहे। एकूण जर लक्षात घेतलं आपण तर हा अपघात घडला आणि त्यानंतर ड्रग्जचं हे कनेक्शन जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।